100 रुपयाची असते, कामं 1000 रुपयाची असतात. म्हणून विकास हा चक्र आहे, कधी न थांबणारा चक्र आहे. लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या सरकारला फार मोठा आशीर्वाद या महिलांमुळे भेटणार आहे. नमस्कार, मी रश्मी केडकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण पुन्हा या मतदारसंघात आलेलो आहोत आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीशी चर्चा करणार आहोत. एकंदरीतच विकास पुरुष आणि सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रणी राहिलेले आहेत आणि रोजगार निर्मितीमध्येही त्यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. आता सध्या ते इथले विद्यमान आमदार आहेत आणि BJP कडून त्यांना सध्या उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे. आता आपल्यासोबत समीर दादा मेघे आहेत. दादा, नवराष्ट्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत, नवभारतमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप आभारी आहे. एकंदरीतच आता पुढील 5 वर्षाचं नियोजन काय असणार आहे, काय विजन आहे? निश्चितच काही कामं राहिलेली आहे. 10 वर्षापासून मी आमदार म्हणून काम करत असताना फक्त विकास या गोष्टीकडे लक्ष दिला आणि भरपूर कामं झाली आहे आणि काही कामं शिल्लक आहे. आणि आमच्या युवकांना रोजगार देणे, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवणे, आमचा पूर्ण विषय आम्ही अभ्यास करून ठेवला आहे. आणि निश्चितच येणाऱ्या 23 तारखेला परत एकदा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये बसल्यानंतर उरले कामं आपण पूर्ण करण्याच्या मनस्थितीत आहे. नक्कीच दादा, 2 टर्मपासून आमदारात आता 3री झाली तर हॅट्रिक होईल तुमची. आणि हे सातत्याने जे तुम्ही कार्यरत आहात, एक विकास करत आहात या क्षेत्राचा, तर काय आपण असं असतं की मी आमदार झालो, मी काही हे झालं, आपल्याकडे फक्त हे काम आहे जे मला जनतेसाठी करायचं आहे, तर आता असं कुठलं काम आहे रिमार्केबल जे तुम्ही केले? भरपूर अजून आमच्या मोठ्या गावामध्ये काही पाणी पुरवठ्याचे प्रश्न आहे ते सोडवायचे आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये कामं करता येतात. एका दमामध्ये माझं तर म्हणणं आहे की श्रीकृष्ण उद्या आमदार आणि खासदार झाले त्यांनाही एका दमात पूर्ण कामं याच्यासाठी करता येणार नाही. कारण काय, निधी 100 रुपयाची असते, कामं 1000 रुपयाची असतात आणि टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला कामं करून घ्यायची असतात. गाव लहान असतं ते मोठं होतं, लोकसंख्या मोठी होते, गाव वाढते. म्हणून विकास हा चक्र आहे, कधी न थांबणारा चक्र आहे. सातत्याने कार्यरत आहात आणि जनतेच्या सेवेत आहात, जनतेपर्यंत तुम्ही जाता, त्यांच्या समस्या तुम्ही जाणून घेता. आत्ता काय त्यांच्या समस्या वाटतायत आणि काय त्यांच्या मनात आहेत, काय भावना आहेत सध्या त्यांच्या? भावना मला एवढंच माहीत आहे की महायुतीच्या सरकारने जे घेतलेले निर्णय आहे, लाडकी बहीणचा असो किंवा अजून महत्त्वपूर्ण, आणि मी प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक गावामध्ये, लहान मोठ्या शहरामध्ये चाललो आहे, गावामध्ये चाललो आहे, तिथं महिलांचा जो सहभाग आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. असे काही गाव आहेत जिथं मी कधीच महिला बघितल्या नव्हत्या, तेही लोक यावेळेला मोठा प्रतिसाद देऊन आले, आशीर्वाद देऊन आले. आणि निश्चितच लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या सरकारला फार मोठा आशीर्वाद या महिलांमुळे भेटणार आहे. नक्कीच दादा, सातत्याने मी असं पण ऐकलं दुर्बलांना तुमच्या हॉस्पिटल्समध्ये जे आहे मोफत सेवा वगैरे मिळते आणि सातत्याने आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काय तो योगदान असणार आहे? निश्चितच आम्ही कोरोनाच्या काळापासून तर सतत लाडली बहीण योजना आमची आता आली आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी आमचं हॉस्पिटल रेडी झाला त्या दिवशी आम्ही एक निर्णय घेतला की आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठलीही मुलगी ही जन्माला आली तिचं आयुष्यभर आम्ही ट्रीटमेंट जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे. हा निर्णय आम्ही पहिलेच घेतला होता आणि त्याच्यामुळे लोकांना आरोग्याची सेवा देतो. आम्ही लहान मोठं काही राहिलं तर त्यांना धावून जाऊन आम्ही मदतीचा हात नेहमी देतो. करोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळे एस्टॅब्लिशमेंट्स बंद होते, जे फॅक्टरी असो, दुकान असो, तिथं मोठ्या प्रमाणात आमचे कामगार मित्र आहेत, त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था आम्ही 2.5-3 महिने लोकांना भोजनदान देऊन आम्ही लोकांची सेवा दिली. आणि एक काळ तर असा होता की दिवसाला 50,000 लोकांपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांना जेवण दिलं होतं. नक्कीच दादा, सातत्याने तुमचं कार्य सुरू आहे, विकास कामं सुरू आहे. विकास कामांना पाहता किती मतदार साथ देतील या निवडणुकीत असं वाटतंय? रेकॉर्ड ब्रेक मार्जिन होणार आहे 23 तारखेला हिंगणा मतदारसंघातला. मला असं वाटतं 46,000ची मागच्या वेळी आम्ही रेकॉर्ड केला होता आणि त्याच्यापेक्षा जास्तीच हा रेकॉर्ड आम्ही कायम राहतो. यावेळेस नक्कीच आता हा रेकॉर्ड तुमचा कायम राहो आणि रेकॉर्ड मोठी ही आशा करते. शेवटी आमच्या जनतेला, प्रेक्षकांना काय सांगणार? ती येणाऱ्या 23 तारखेला 20 तारखेला जे निवडणूक होणार आहे, मी आपल्याला विनंती करतो की मोठ्या प्रमाणात आपण वोटिंग करा. कारण का हा खूप इम्पॉर्टंट आपल्याकडे एक संविधानाने दिलेला एक हक्क आहे आणि तो हक्क बजावलाच पाहिजे. आणि जो माणूस आपल्यासाठी दिवस रात्र असतो, जो विकास कामासाठी असतो, तो तडपड धावून येतो, अशा व्यक्तीला आणि ज्या पार्टीच्यामुळे, महायुती सरकारच्यामुळे जे महाराष्ट्रात आणि नागपूर
शहरामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जे विकासाचे कामं इतक्या मोठ्या प्रमाणात झाले अशा सगळ्या महायुतीच्या लोकांना आपण निवडून द्या एवढीच आपल्या माध्यमातून मी लोकांना विनंती करतो. नक्कीच दादा, आज तुम्ही नवराष्ट्र नवभारतशी जोडले, तुमचा वेळ दिला, संवाद साधला, त्यासाठी आपले खूप खूप आभार. येणाऱ्या वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आज आपण हिंगणा या मतदारसंघात आलेलो होतो. समीर दादांशी आपण थांबून जा थोडे. तर आपण हिंगणा या मतदारसंघात आलेलो होतो. समीर दादांशी आपण चर्चा केली आणि इथलं काय त्यांचं विजन आहे जाणून घेतलं. पण या मतदारसंघात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याच्या अपडेट तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन नवराष्ट्र हिंगणा.